म्हणजे जे आता बाहेर ओपनली आलंय, काँग्रेसमधले उजवे गांधीजींशिवाय आपल्या हाताखाली कामच नाही करणार, तर अर्धी होईल काँग्रेस आपणच जर हँडल केली तर. त्यामुळे गांधीजी बरोबर ऐकायलाच तयार नाहीयेत, बापू ऐकायला तयार नाहीयेत, तर आपल्याला पर्यायच नाही दुसरा. म्हणजे तुला सुद्धा नाही, मला सुद्धा नाही आणि शरदला सुद्धा नाही. म्हणून आपण राजीनामा द्यावा असं मी सुचवतो करून त्यांनी राजीनामा सुभाषचंद्र बोसांकडे दिला, जेणेकरून सुभाषचंद्र बोसांनी पण ते विसर्जित अर्थात तो दिलाच राजीनामा नंतर, आणि गांधीजींनी स्वतःला हवं त्याप्रमाणे नंतर काँग्रेस नेली आणि सुभाष बाबूंचे रस्ते वेगळे झाले काँग्रेस. पण याचा अर्थ असा नव्हे की सुभाषचंद्र बोसांचा त्याच्यानंतर गांधीजीवर खुन्नस तयार झाला आणि त्यांनी त्यांना मार्गदर्शक मंडळात टाकलं, असं काही झालं नाही. ना सुभाषचंद्र बोसांना गांधीजींनी मार्गदर्शक मंडळात टाकलं. उलट जेव्हा आझाद हिंद फौज स्थापन केली तेव्हा रेडिओ टोकियोवरनं भाषण केलं होतं सुभाषचंद्र बोसांनी, तेव्हा राष्ट्रपिता हे संबोधन महात्मा गांधींना सुभाषचंद्र बोसांनी दिलेलं आहे. त्यामुळे अन्नू कपूर पासून ते इथले लोकल जे नट आहेत, मराठी लोकल नट म्हणणं चुकीचं आहे, नट हा कायम युनिव्हर्सल असतो, पण ते स्वतःलाच लोकल करून घेतात. तर त्यांना जे काही राष्ट्रपिता अमान्य आहे ना, ते बोसांना दोष दिला पाहिजे. महात्मा ही पदवी जशी रवींद्रनाथ टागोरांनी दिली आहे. आणि या सगळ्यांनी ज्या गांधीजींना मानलं होतं त्यांनी माझा वारसदार जवाहर आहे असं सांगितलं. म्हणजे जवाहरलाल नेहरू किती मोठे. आणि गांधीजींनी सांगितलेला निर्णय हा सरदार पटेलांपासून कोणावरही लादला नव्हता. स्वतः सरदार पटेलांचा स्टॅच्यू म्हणजे पुतळा हा गोधऱ्यामध्ये, जे आपण हत्याकांडासाठी ओळखतो, त्या गोधऱ्यामध्ये महात्मा जवाहरलाल नेहरूंनी उभा केलेला आहे. आणि त्याला स्वतः सरदार वल्लभभाई पटेल हजर होते 1949 साल. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या मुलीला खासदार बनवलं. हे सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या मुलीला बनवलं, 2 वेळा बनवलं, 2 वेळा बनवलं. तर या पलीकडे जाऊन अनिता शेंकील म्हणजे सुभाषचंद्र बोसांची मुलगी, त्या येतात आणि सांगतात की हे सुभाषचंद्र बोसांचं मत नाहीये, म्हणजे आत्ताचे राजवट. ते बरोबर आहे, कारण त्यांनाही सुभाषचंद्र बोस गेल्यावर नेहरूंनी मदत केलेली आहे आणि त्याची वाच्यता करण्याची पद्धत नेहरूंकडे नव्हती. नाहीतर एक केळं 15 लोक मिळून एका पेशंटला देतात आणि त्याचे फोटो दुसऱ्या दिवशी फ्रंट पेजवर येतात, कारण एडिटर आणि मालक त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवलेली असते. ही जर्नलिझम आजचं. आणि इथे खासदार पद, अनेक प्रकार